जर तुमची ही मुलं भाजी चपाती खायला नकार देत असतील तर ही रेसिपी तुमच्यासाठी। कढईमध्ये काय करायचं, तेल गरम करून जिरं, मोहरी आणि अद्रक लसूणची पेस्ट जी आहे ना ती फ्राय करायची। त्यानंतर ढोबळी मिरची, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो देखील फ्राय करून घ्यायचा। त्याचबरोबर सुके मसाले म्हणजे हळद आणि लाल तिखट टाकून घ्यायचं। किसलेलं बीट की गाजर असेल तर गाजर किसून, उकडलेला बटाटा किसून घेतला, सोयाबीन उकडून त्यातील पाणी काढून त्याची ओबडधोबड पेस्ट करून घेतली, खूप सारी कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि थोडासा गरम मसाला टाकून हे मिश्रण सुकं होईस्तोपर्यंत शिजवून घ्यायचं आणि हे थंड करायला ठेवून द्यायचं। दुसरीकडे एक जाडसर चपाती लाटून त्यावर हे मिश्रण पसरून घ्यायचं। थोडंसं सुकं पीठ टाकून अशा पद्धतीने याचा रोल बनवून छोटे छोटे काप करायचे। हाताला थोडं सुकं पीठ लावून याचे असे गोळा जो आहे ना तो असा प्रेस करून त्याचे मिनी पराठे बनवून घ्यायचे। तेल तूप लावून हे तव्यावर खरपूस भाजून घ्यायचे। चटणी किंवा सॉस बरोबर तुम्ही मुलांना नक्की खायला देऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा।